इयत्ता 9वी तुकडी सी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पार्ट सेकंड, प्लांट क्लासिफिकेशन, डिव्हिजन थर्ड, pteridophyta. Plant from this group have we developed root, stem and leaves and separate tissues for conduction of food and water, but they do not bear flower and fruit. They reproduced with the help of spore formed along the back or posterior surface of their leaves. Example are fern-like Nephrolysis, Marsilia Paris, Adiactum, Equisectum, Silegia, Lycopodium. This plant reproduced asexually by spore formation and sexually by zygote formation. These are well developed conducting system. Well developed conducting system. बागेतील शुभवंत झुडपामध्ये नेचे आपण पाहिलं असेल. पूर्ण वाढ झालेल्या नेच्याचं एक पान घेऊन त्याचं निरीक्षण करा, कारण त्या नेच्याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला पिवळ्या रंगाचे ठिपके पाहायला मिळतात. या ठिपक्यामध्ये स्पोर असतात. विभाग तिसरा, टेरिडोफायटा. या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाणी असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्नवहनासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण यांना फुले, फळे येत नाहीत. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे प्रजनन होते. उदाहरण फर्म, नेफ्रोलिपिस, नेचे, मार्सेलिया टेरिस, इडिएक्टम, इक्विसेक्टम, सिलेजिला, लायकोपोडिया. या वनस्पतीचं अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होतं. या वनस्पतीमध्ये स्पर्म अशी संवहनी संस्था असते. थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीच्या शरीररचनेमध्ये फरक असले तरी त्यांच्यातील समानता कोणती आहे? These plants reproduced asexually by spore formation and sexually by zygote formation. They have a well developed conducting tissues. What is the similarities between plant of the group Thallophyta, Bryophyta and Pteridophyta, irrespective of difference in their body structure? All these plants reproduced by spore formation. They are called as cytogamous, as their reproductive organs cannot be seen. Hidden
गॅमस, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. या वनस्पतीचं प्रजनन बीजाणूद्वारे होतं. त्यांच्या शरीरात प्रजनन संस्था अप्रगट असल्याने त्यांना अबीजपात्री लपलेली प्रजनांगे असणाऱ्या वनस्पती म्हणतात. उपसृष्टी बीजपात्री. ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, वनस्पतींना बीजपात्री म्हणलं जातं. यांच्या प्रजनन प्रक्रियेमध्ये बिया तयार होतात, त्या ज्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजताना सुरुवातीचा काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी अन्नाचा वापर होतो. बिया फळामध्ये झाकलेलं असणं किंवा नसणं या वैशिष्ट्यानुसार बीजपात्री वनस्पतीचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग केले जातात. ज्या वनस्पतीमध्ये प्रजनन विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात. म्हणजे ज्याप्रमाणे वनस्पतीमध्ये पुमंग, जायांग असे फुलामध्ये अवयव असतात. पुमंगमध्ये स्पर्म असतात, जायांगमध्ये एकझपेशी असतात. या स्पर्मपेशी व एकझपेशी यांचं फलित होऊन झायगोट निर्माण होतो. त्यापासून बिया निर्माण होतात. त्या वनस्पतीचे बीजपत्री म्हणून ओळखलं जातं. या प्रजनन प्रक्रियेत बिया तयार होतात, त्यामध्ये भ्रूणाचा व अन्नसाठा असतो. बिया रुजल्यानंतर सुरुवातीचा काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर करतात. बिया फळामध्ये झाकलेल्या असणं किंवा झाकलेल्या नसणं या वैशिष्ट्यानुसार बीजपात्री वनस्पतीचं अनावृत्तबीजी, आवृत्तबीजी असे 2 गट पडले जातात. बागेतील विभाग पहिला अनावृत्तबीजी जिम्नोस्पर्म. बागेतील सायकस वृक्ष, ख्रिसमस ट्री, जास्वंदीचं झाड, लिलीचं झाड अशा सर्व उपलब्ध वनस्पतीचं निरीक्षण करून त्याची तुलना करा. तुम्हाला आढळलेले साम्य, फरक यांच्या नोंदी करा. आधी पाहिलेल्या अनावृत्तबीजी वनस्पती यात कोणता फरक आढळतो याची माहिती घेऊ शकतो आपण. अनावृत्तबीजी गटातील वनस्पतीला बहुधा सदाहरित बहुवार्षिक व काष्ठमय असतात. या गटातील वनस्पतींना फांद्या नसतात. या वनस्पतीला वर्षभर फुले येतात. या वनस्पतींना खोडांना फांद्या नसतात. पानाचा मुकुट तयार झालेला असतो. वनस्पतीची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजपत्रावर येतात. यांच्या बियावर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच फळे येत नाहीत. म्हणून यांना अनावृत्तबीजी असं म्हणलं जातं. जिम्नोस्पर्म याचा अर्थ जिम्नो न झाकलेले, अनावृत्त म्हणजे फळे येत नाहीत. स्पर्म बीज, उदाहरण सायकस, पिक्सिया, ख्रिसमस ट्री, थुजा, मोरपंखी, पायनस, देवदार इत्यादी. Gymnosperm are mostly evergreen
perennial and woody. Their stems are without branches. The leaves from crown these plant bear male and female flower are different sporophytes of same plant. Seed of this plant do not have natural covering. These plants do not form fruit and are therefore called as gymnosperm, gymnonaked sperm seed. Example: cycas, Pixia, Christmas tree, Thuja, मोरपंखी, पायनस, देवदार, etc. विभाग सेकंड अनावृत्त बीजी. यामध्ये मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचोका, आंब्याची कोई, गहू अशा बिया पाण्यात 8 ते 10 तास भिजवा. भिजल्यानंतर प्रत्येक बियाचे 2 समान भाग होतात का याचं निरीक्षण करा. मका एकदल, घेवडा द्विदल, शेंगदाणा द्विदल, चिंचोका द्विदल, आंब्याची कोय द्विदल, गहू एकदल, बाजरी एकदल, सोयाबीन द्विदल. या वनस्पतीने येणारी फुलं ही त्यांच्या प्रजनाचे अवयव आहे. वनस्पतीमध्ये फूल हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. ज्याप्रमाणे वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, फूल हे महत्त्वाचे अवयव वनस्पतीचे असतात. फुलामार्फत न्यू जनरेशन, नवीन पिढी निर्माण होऊ शकते. म्हणून वनस्पतींना येणारी फुलं ही प्रजनाचे अवयव आहेत. फुलाचे रूपांतर फळात होते. फळाच्या आत बिया तयार होतात. या बियावर आवरण असते, अँजिओस्पर्म आवरण स्पर्म. ज्याप्रमाणे वनस्पती सगळ्यात आपणाला अन्न हे फळाच्या स्वरूपात उपलब्ध करून ठेवतात. फळामध्ये बिया असतात. या बियांमार्फत आपणाला नवीन वनस्पतीची निर्मिती करता येते. या बियावर आवरण असणे त्याला अँजिओस्पर्म म्हणजे बिया झाकलेल्या असतात, आवरणाच्या आत असतात. ज्याच्या बियाचे सहजपणे 2 सुटे भाग होतात त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात. ज्यांच्या बियाचे 2 भाग होत नाही त्यांना एकबीजपत्री वनस्पती म्हणतात. मका या बियाचे 2 भाग होत नाहीत. घेवडा या बियाचे 2 भाग होतात म्हणून द्विदल. शेंगदाणा या बियाचे 2 भाग होतात म्हणून द्विदल. चिंचोका याचे 2 भाग होतात म्हणून द्विदल. आंब्याची कोय त्या बियाचे 2 भाग होतात म्हणून द्विदल. गहू 2 भाग होत नाही म्हणून एकदल. सॅक अ सीड ऑफ कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टर्माइड, मँगो, wheat in water for 8 to 10 hours. After they are socketed, check each seed to see whether it divided to equal halves are not cartilaginous. They accordingly the flower
These plant bear are their reproduction organ. Flower developed into fruit and seed. They are formed within fruit. The fruit is developed is importance of food of animals. Seed is new generation of new plant formed within these seeds are covered, hence they are called as angiosperm. Angioscover स्पर्म सीड म्हणजे या बियाचे त्या बियावर आवरण असणे. उदाहरण सीताफळ, रामफळ, चिकू यासारख्या फळामध्ये बिया फळाच्या आत असतात. The planet, those seed can be divided into two equal halves. Dicotyledon have called as dicotyledon plant, and those seed cannot be divided two equal part are called as monocotyledon plant. This Say the corn is monocotyledon, bean dicotyledon, groundnut dicotyledon, termite dicotyledon, mango dicotyledon, wheat monocotyledon. The dicotyledon plant monocotyledon plant seed two cotyledon monocot single cotyledon root well developed primary root tap root fiber root stem strong hard banyan tree hello bamboo fails banana dislike onion leaf reticulate venation parallel venation of monocotyledon flower with the 4 or 5 part in their multiple tetramerous or pentamerous. A monocotyledon flower with 3 part or in multiple of trimeres. The plant kingdom classify the cytoplasm is 3 group: Thallophyta, Bryophyta, Pteridophyta. Planoorganism, Gymnosperm and Angiosperm is 2 group of plant. Angiosperm, dicotyledon, monocotyledon. In cytoplasm, Thallophyta, the Thallophyta, these plants grow mainly water. The group of plants which do not have specific part like root, stem, leaf, flower, bud are autotrophs due to presence of chlorophyll is called as algae. Algae shown greatest diversity. They may be unicellular or multicellular and microscopic or larger. Example, algae are Sporangia, Eleutheryx, Vulva, Sargassum. In
Bryophyta. This group of plant called as amphibian of plant kingdom because the grow in moist soil but need water for reproduction. These plant thalloids, multicellular and autotrophs. They reproduced by spore formation. The structure of plant body of Bryophyta is flat, ribbon-like, long, without true root, stem and leaves. Instead, have stem-like.